मी रेखादा मुगडे सांगली एस न्यूज साठी गावभाग येथील कुंभारखिंड येथे आलेले आहे। आज कडकडताई आणि जोगण्या जोगणीचा एक कार्यक्रम इथं नदीच्या जवळ कुंभारखिंड येथे आयोजित केलेला जातो। तर या कार्यक्रमाची परंपरा काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार। माझं नाव पार्वती पांडुरंग कुंभार, गावभाग सांगली। ही जोगण्या जोगणीची परंपरा जी आहे, लग्न लावण्याची आणि कडकडताई जी आहे परंपरा, ही कधीपासूनची आहे? ही परंपरा जवळजवळ 350 वर्ष आम्हाला तर म्हणजे ऐकायला मिळत। 3.5 वर्षाच्या अगोदर आहे, पण 3.5 वर्ष तर पूर्ण झाली आणि तेव्हापासून आमची पिढ्यानपिढी चालवत आलेली आहे। ते आता आमचा नातू हा नवी पिढी। हे म्हणजे ह्याचा मान तुम्हालाच म्हणजे कसा मिळालेला आहे? याचा मान म्हणजे मुख्य म्हणजे बदाम बनसक्रीहून आलेले आहेत वाट्या आष्ट्याला आणलेल्या। आष्ट्या गावातून 7 गावाला गेलेले आहेत। त्यातली दुसरी वाटी सांगलीला, 1 नंबर आष्ट्या, 2 नंबर सांगली, ते दोन्हीचं कार्यक्रम मोठ्यानं होते। बाकी 7 गावाला प्रत्येक वर्षी करतातच, पण बेताचं पण ह्या 2 गावाला जास्त प्रमाण वाटतं। आषाढी अमावस्याच्या वेळेला जोगणा जोगणीचं लग्न लागलं जातं। तर हे जोगणा जोगणी जे आहेत हे कोणत्या समाजाचे असतात आणि यांचं लग्न जे लागलं तर ह्यामागे काही परंपरा आहे का? याचं म्हणजे पूर्वी दैत्य लोक दानव लोक दैत्याना किंवा दैत्य लोक दानवांना असं युद्धाचा त्रास होत होता। मग हे कमी होईना, मग साकडं गाठल्यानंतर देवाला अंबाबाईला साकडं गाठल्यानंतर मग हे शंकर पार्वतीचंच अवतार आहे। ते जोग्या जोगणे म्हणजे शिवपार्वती, आणि ती चोंडेश्वरी देवी आहे ना, ती कडकडताईचं रूप घेऊन महिषासुर मर्दिनी होऊन त्यांचा संहार करते। ती तलवार घेतलेली असते, ही सूप घेतलेली। या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून झालेली आहे। तर याची कार्यक्रमाची सुरुवात आज कशा पद्धतीने झाली आणि हा किती दिवस कडकडताई ही सांगलीमधून फिरणार आहे? ते पूर्वीपासून म्हणजे ज्येष्ठ आषाढच्या मध्ये आदल्या दिवशी आमुष्याला आमचा सांगलीचा कार्यक्रम होतो, दुसऱ्या दिवशी आष्ट्याचा होतो। त्या आदल्या दिवशी आम्ही म्हणजे आज 13 तारीख, आज सकाळी आम्ही चवडी जाऊन बारबारदार पोरं बाळक आमच्या कुंभार समाजाची सर्व लहान मुलापासून म्हातार माणूस आहे, आम्ही सगळेजण म्हणजे पुरुष लोक जाऊन दिवा काढायचा कार्यक्रम करतात। देवळात चोंडेश्वरीचं देवळ आहे इथं। ते कार्यक्रम झाल्यानंतर ते म्हणजे गोला बाळा सुकाळ त्याच्यावर त्यात कळतोय ते म्हणजे पाऊस काळ कसा आहे काय आहे। आणि त्यात पण सगळ्यांचा मान आहे। करव्यांचा मान दिवा लावून कणकेचा दिवा करून द्यायचा, पोळ्यांचा आहे, सुतारांचा आहे, लवारांचा आहे, प्रत्येकांचा मान आहे। जास्त म्हणजे कुंभारांचं जास्त आहे। मग दुपारी आल्यानंतर जोग्या जोगणीचं आमच्या घरात लग्न होतंय। लग्न करून मग आम्ही फेरी काढतो गावात, सुख शांती आनंद। सुपानं मारण्यामागे काय परंपरा आहे? सुखाचा वारा तिडा जातो सारा। सुखाचा म्हणजे सुखाचा म्हणजे सुख समाधान शांती आनंद। सुखाचा वारा एक चांगला असतो, जरी सुखाचा मार खाल्ला तरी वर्षभर माणसाला अभय सुद्धा होत नाही असं। जोगणा जे आहे दोघं जण हे कोणत्या समाजाचे असतात? ते जोगा आहे ना तो परटाचा, जोगणी आहे ती कुंभारांची एक असते आणि न्हाव्याची एक असते। न्हाव्याची बंद झाली आता, कुंभाराची जोगणी आणि सुताराचा जोग, परटाचा जोग्या। कडकडताईचा हा जो वेश आहे, याचा जो वेशाचा मुखोटा जो आहे तो मुखोटा कधीपासूनचा आहे? मुकुटा परंपरा पूर्वीपासून जेव्हा सुरुवात झाली, आमच्याकडे वाटी आली तेव्हा जे एका चंदनाच्या बुडक्याचा लाकडाच्या झाडाच्या म्हणून ते आतापत्र टिकलं। अजून आम्ही नवीन केलाच नाही, प्रयत्न करायला पण असा प्रकारचा होत पण नाही आणि करत पण नाही म्हणतात। पॅटर्नचं करून देतो म्हणतात, ही रिस्की काम आहे। पॅटर्नचं केलं तर संपूर्ण असं तोंड लागतं, त्याला असं एका हातानं धरलं पाहिजे, म्हणजे पोकळ आहे, एका हातानं धरायला पाहिजे, साडी एका हातात सूट धरायला पाहिजे आणि एकसारखं पळायला पाहिजे। मग ते म्हणून असं मकुटा आम्हाला मिळेना झालाय। ते जाळात उड्या मारण्याची जी ते चोरवडी ते कधी असते कार्यक्रम? बुधवारी। तो म्हणजे काय असतो प्रकार, तो काय असतो? ते म्हणजे छोटस जाळ करतायत आणि कुंभारांनी ते लिंबाचा पाला घालून डोक्यावर कळशी घेऊन जायचं आणि आमची चोंडेश्वरी देवात फेरी काढताना ती काट्यावरनं मारतात, ते डोक्यावरच फोडतात त्यांच्या। मग ते फोडायच्या आधी त्याने टाकून द्यायचं आणि छोटस जाळ केलं तर उडी मारून जायचं। खाडीलकर गल्लीचा मान आहे पहिला, खाडीलकर गल्लीचा आम्ही
गल्ली तेवढं मागून घ्या. सांगलीमध्ये फिरत असताना हे कडकडताई जेव्हा फिरत असते सांगलीमध्ये त्यावेळेला काही जोगा मागायची पद्धत आहे का आणि कुठल्या कुठल्या एरियामध्येच फिरत असते? परंपराचं जोगवा ती तेव्हापासून ते खाली तर गेली ते जोगवा सुरुवातीत जोगवा आहे. कोण मुलीने वाटते कोण वाचून वाटते. किती दिवस माहिती जाते? ते अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत असतं. चंद्राच्या पौर्णिमेपर्यंत असतं. जोगा मागतात. हा जोगवा प्रत्येकाच्या गल्ली जर आम्ही नाही गेलो गल्लीत त्याला विचारायला येतात मावशी आमच्या गल्लीत का आला नाही, तुम्ही उद्या यायला पाहिजे. म्हणजे त्यांना सुख समाधान शांती आनंद मिळते म्हणून ते आम्हाला बोलवायला येतात. आणि लहान मुलांचं पण चांगलंच त्यांचा संस्कार होऊन परिणाम होतोय. मुलं शाळेला जात नसतात, अजिबात अभ्यास करत नसतात, खाऊ खात नसतात, झोप येत नसत्या. मग ते तडकडताची भीती घातली तडकडतायला बोलू काय लगेच खायला लागतात, लगेच शाळेला जायला लागतात, अभ्यास करायला लागतात, झोपायला लागतात. बरोबर बदल होऊन ते होतात. आता कसं बदल व्हायला लागले ते आता हल्ली काय झाले नुसता मोबाईलचं ध्यास मुलांना लागलाय. तर ते देवीनं मोबाईलचं ध्यान कमी करावं, आई वडिलांचं ऐकावं. आणखीन पूर्वीसारखं आपलं अभ्यास करून थोडं शानी व्हावं एवढे देवीपाशी मी मागून घेतोय सर्व मुलांसाठी. कारण माझ्या मागं 1000 ते 1500 मुलं असतात. आता तुम्ही पाहायला येत तर मला काही वाटत नाही. सगळी म्हणते तू कसं एवढं सण कर. मला उलट आनंद होतोय, उलट माझं हृदय भरून येते या मुलांना बघून. 15 दिवस झाले की मला परत जीव झोपत नाही. की मुलांचा संवाद झालेला असतो ना. ह्या कार्यक्रमाचा जो मान आहे यामध्ये आता हे काहीतरी रक्षक वगैरे काही दिसायला लागले. हे नेमकं म्हणजे कोण आहे आणि किती जणांचे हे असतो आजच्या कार्यक्रमात मान असतो? ती आता जोग्या जोगणीचा तडकडतायचा आणि हे असं तलवार येणारी ती आमची असतात, सुताराची असतात. मग हे असतात जे सोबत ते म्हणजे नेमकं काय असतं? आमचीच असतात पोरं. नाही म्हणजे कशासाठी असतात ते संरक्षणसाठी. संरक्षण पूर्वी कसं तिच्या हातात तलवार दिलेली असत्या, एकात वाटी असत्या. ती वाटी पळवून नेलं तरी ह्या हातातल्या तलवारीनं मारायची परवानगी पूर्वी होती. आता काय सगळंच बदललंय, कलियुगच आलंय म्हटलं काय प्रश्न नाही. मग ती त्यासाठी ती तलवारीचा संवार असतो. आम्ही लाकडी आहे. ते पूर्वीची जी परंपरा होती चालत आलेली तुमची जी कार्यक्रम करण्याची पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये आणि आताच्या पद्धतीमध्ये काही फरक झालेला आहे फरक काय नाही झालेला. काठ्याच्या घोड्याचं काहीतरी ऐकलं ते पोळ्याचं काठ म्हणजे मान प्रत्येकाला दिलाय. ती वाटी ज्यावेळी पळवून आणली ना त्यावेळी तिने आधी मुख्य आयरन फुल नव्हतं त्यावेळी. नदीतून चालत यायचं असं परंपरा होती त्यावेळी. म्हणजे आयरन फुल बांधलं नव्हतं अजून. मग ती वाटी पळवताना परीड धुनत होतं सांगरवाडीला घाटावर, त्यानं परक्याकडे फेकला. आता मला ते मागं तलवारीनं मारायची परवानगी असते ती मागं पळत झाली होती वाटी घेऊन आलं मार ते सांगतो. आणि ते मग ते माझं ती भिवून काय केला सांगलीकडून आंबी गेलेला होता माणसं सोडायला. मग त्याने फेकला आंब्याकडे. आंबी येतं आंब्याच्या पण मागं लागलं. आंबी काय आता मला मारतात म्हणून त्याने फेकला पोळ्याकडे. असं 12 बलत कर तुझ्याकडे माझ्याकडे प्रत्येकाने वाट्या फेकत गेलं. मग ती ह्या घराण्यातला आमचा परंपरा त्याचा खापरपंजा त्याचा खापरपंजा आता 3.5 कुंभार समाजातला 3.5 वर्षाच्या मागचा आमच्या घराण्यातला ते माती आणायला गेलं. आता पुढे आता बैल करायची 15 दिवसानं आमशाही झाली ना बेंद्रा माती आणा गेलेला. ती निम्मी पाठी माती उकरलेला. मग त्यानं काय त्यानं नाव्याच्या माणसानं काय केला कुंभाराकडे फेकला वाटी. मग ती मागं लावून आलेली नाव्यातनं झाली पण त्यांना कळलं नाही की फेकला वाटी कुंभाराकडे गेले. मग ते कुंभार घाबरला नाही. तो हा बा काय केला नाही ती वाटी पुरला मातीत आणि सफा केला आणि माती उकरतच बसला होती कुट्टी बघायला. वाटी आहे ती आता पण तुमच्या घरामध्ये आहे का? त्या वाटीचं काय आहे वर्षाला म्हणजे काय नाही ती वर्षात आम्ही पूजा करून आज कार्यक्रम करतो वाटीची. मग ती वाटी मातीत डोक्यावर घेऊन आमच्या घरी आला म्हातारा. मग ती राहिली आमच्या घरात आजपर्यंत. मग पूर्वी कसं 1 ते 7 जण खाऊया असं होती. लोक माया द्यायची होती. आता कलियुग म्हटल्यावर काय बोलता येत नाही आणि सगळंच फरक होत गेले. मग आता नंतर मग ते काय म्हटले 3 वर्ष सलग हे कार्यक्रम आमच्या घरात करतो. 3 वर्ष सगळ्या भावकीना 1-1 वर्ष 3 गुडक्यांना वाटून दिले. 3 वर्ष त्याने 3 वर्ष आम्ही असतो. कडकडताई सांगलीमधून जेव्हा फिरत असते तेव्हा कुठल्या म्हणजे असं एरियात फिरत असते काय असं म्हणजे लिमिटेशन तुम्ही सांगले गावबाग सांगली ते खनबाग हे जांभवाडी शेवट
रोज वेगवेगळ्या भागमध्ये फिरत असते. तर तसं वेगळे होत जातील. म्हणजे लग्नाचं मान आम्ही आधी कुंभारच करतोय, कुंभाराच्या घरात. म्हणजे ते 5 सुवासने बोलवायचं, हळद लावायचं. जसं आपण नवरा नवरीचं लग्न करतो ना त्या पद्धतीनेच आम्ही सगळं करतो. माप वलडायचं, अक्षदा म्हणून ज्वारी टाकतो. आणखी पूर्वी आम्हाला गणपती देवळाकडून तलवारी मिळत होत्या, हत्ती सोबत, घोडा, हत्ती, पालखी सगळं मिळत होतं. मग ते नंतर कमी झालं. नंतर आचारसंहिता झालं, जाळपोळ झाली होता मगरमच्छी पाळण्यात वगैरे, त्यावेळी पण ते बंदच केलं आचारसंहितेमुळे. तलवारी द्यायचं बंद केलं. आता घोडी देवळातच नाही तर कुठलं हत्ती देणार आम्हाला, त्यांच्याकडेच नाही. आणखीन परत त्याने हत्ती, घोडा हे सगळं करतो. आम्हाला नितीन शिंद्यानं आम्हाला 2-3 वर्ष दिली तलवारी, स्वतः त्यानं दिला. तलवार दिल्यानंतर एक तलवार काय केली, पोरांनीच ती म्हणजे वरती आणलंच नाही. ती तलवार ती बेपत्ता. मग ते नितीन पण बंद केलं तिने. मग आता मी काय कोकणाचं भानगड नको म्हणून मी लाकडी तलवारी करून दिली. सांगलीची ही परंपरा जपणारी आणि तशीच परंपरा ही चालू ठेवणारी ही कुंभार समाजाची जी लोक आहेत, यांचे जी पूर्वीची पद्धत होती त्यामध्ये कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सांगलीचे संस्थानिक यांनी पूर्वी घोडे, हत्ती आणि तलवारी सुद्धा दिलेल्याचं आपण ऐकत होतो आता. तर यापुढे सुद्धा ही सांगलीची परंपरा अशीच राहावी म्हणून काही सांगलीतील लोकांनी यामध्ये ही कार्यक्रमाची परंपरा आणखीन शोभा वाढावी यासाठी त्यांनी आणखीनही काही या कार्यक्रमाला मदत करावी अशी सांगली न्यूजकडून आवाहन करत आहोत. शिवाय या कार्यक्रमामध्ये बलुतेदारांना समाविष्ट करून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आणि बालगोपालांना याचा पुरेपूर आनंद मिळतो. अशी ही सांगलीची परंपरा कुंभार समाजाकडून जपली जाते.